श्रोतेहो नमस्कार. प्रासंगिक या कार्यक्रमात मी वैशाली राऊत आपलं स्वागत करते. आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात ऐकूयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विजन्म शताब्दी वर्षानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो नमस्कार. आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, 2026 हे वर्ष आपण सर्वत्र आपल्या समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांचं हे द्विजन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्तानं एकूणच महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांचं सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, उद्योजक महात्मा ज्योतिबा फुले अशा एकूण समग्र महात्मा ज्योतिबा फुले आणि एकूणच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये बीड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि फुले शाहू आंबेडकर विचारांचे अभ्यासक प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ सर आलेले आहेत. त्यांच्या महात्मा ज्योतिबा फुले विचार आणि वाङ्मय यावर विशेष त्यांचा अभ्यास आहे. हे वर्ष 2026-2027 हे वर्ष महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं हे द्विशताब्दी वर्ष आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध उपक्रमाने हे वर्ष साजरं होत आहे. प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ सर हे प्रसिद्ध व्याख्याते आहेत, लेखक आहेत. बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर तसंच सोलापूर आदी जिल्ह्यामध्ये त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. ते वेगवेगळ्या परिसरामध्ये सुद्धा सहभागी झालेले आहेत. त्यांनी एकूण 200पेक्षा अधिक व्याख्यानं दिलेली आहेत. स्थानिक तसंच प्रादेशिक वर्तमानपत्रामध्ये सुद्धा त्यांचे विविध विषयावर स्फुटलेखन आणि लेख प्रकाशित झालेले आहेत. आणि हे करत असताना, सामाजिक कार्य करत असताना सुद्धा त्यांना वेगवेगळ्या बीड येथील आणि प्रादेशिक विभागीय पातळीवर सुद्धा वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून त्यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून त्यांना गौरवण्यात आलेला आहे. तसंच त्यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र आधार आणि सायन दैनिक आरंभच्या वतीनं सत्यशोधक हा पुरस्कारही मिळालेला आहे. प्रबोधनाचं त्यांचं काम आजतागायतही चालूच आहे. त्यांच्याशी आज आपण महात्मा ज्योतिबा फुले विचार, कार्य आणि वाङ्मय या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. गुंजाळ सर, आज आपल्या आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये प्रासंगिक या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आभारी आहे सर. मला सुरुवातीला सांगा की महात्मा ज्योतिबा फुले यांचं हे द्विजन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्तानं आपण महात्मा फुले यांच्या एकूणच वाङ्मयाचा, एकूणच जीवनकार्याचा माहिती जाणून घेणार आहोत. तर महात्मा ज्योतिबा फुले हे आधुनिक भारताचे आद्य समाजसुधारक आपण म्हणतो, यावर नेमकं आपल्या सुरुवातीस आपले विचार सांगा. अगदी बरोबर आहे. महात्मा फुले हे देशातील आद्य समाज सुधारक म्हणून समजले जातात. याचा अर्थ असा आहे की समाज सुधारणा करण्याला प्रारंभ हा महात्मा ज्योतिराव फुले यांनी महाराष्ट्रातून सुरू केला आणि त्यानंतर अन्य राज्यामध्ये या सुधारणा त्यांच्या प्रेरणेने होत गेल्या. याचा अर्थ असा आहे की समाजामध्ये अनेक समस्या होत्या, अनेक प्रश्न होते आणि हे प्रश्न, समस्या सोडवण्याचं काम हे ज्योतिराव फुले यांनी सर्वप्रथम केलं आणि म्हणून त्यांना आद्य समाज सुधारक असं म्हटलं जातं. प्रामुख्यानं समाजामध्ये ज्या समस्या होत्या त्यामध्ये जात, धर्म, वंश, लिंग यानुसार मोठ्या प्रमाणात भेद होता आणि भेदाभेदमुळं काही लोकांवर अन्याय होत होता, त्यांचं शोषण होत होतं आणि म्हणून हे लोक वंचित होते. विशेषतः जो शेतकरी वर्ग होता, छोटे शेतकरी, शेतमजूर, हा वर्ग प्रामुख्याने समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेला वर्ग. बिलकुल बरोबर आहे. विकासापासून वंचित असणारा हा वर्ग होता आणि म्हणून ज्योतिराव फुलेंनी जो सिद्धांत मांडला की या वर्गाला केंद्रबिंदू मानून जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा होणं शक्य नाही. म्हणजे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की बुडती हे जन देखवे ना डोळा म्हणून येतो कळवळा. तर हे जे जन बुडत होते अज्ञानात, अंधश्रद्धेत, दारिद्र्यात खिचपत पडले होते, त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुलामगिरी होती आणि म्हणून या लोकांना, या सर्वहारा वंचित उपेक्षित लोकांना जोपर्यंत आपण आधार देत नाहीत तोपर्यंत त्या ठिकाणी समाज सुधारणा या शक्य नाही. आणि म्हणून ज्योतिराव फुले यांनी समाजाचं अधःपतन जे होतंय त्याचं मूळ कारण हे शिक्षण आहे हे त्यांनी त्या ठिकाणी हेरलं आणि म्हणून शिक्षणाविषयक काम त्यांनी सर्वात अगोदर त्या ठिकाणी सुरू केलं.
तर सर, विद्येविना मती गेली, मतीविना वित्त गेले. अविद्येमुळे अर्थात शिक्षणाच्या अभावामुळं समाजामध्ये दारिद्र्य, विषमता, अन्याय निर्माण झाला. ही बाब सर्वसामान्यपणे सर्वांना माहिती आहेच. पण यापेक्षा महात्मा ज्योतिबा फुलेंचं अधिकचे विचार काय सांगता येईल? महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजसुधारक म्हणून शिक्षणापासून सुरुवात केली. आपण त्यांचा जो अखंड आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, आणि एवढे सगळे अनर्थ एका अविद्ये केले. म्हणजे अविद्येमुळे हे सगळे लोक खचलेले आहेत, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. म्हणजे ज्योतिराव फुले यांनी वंचितांना शिक्षण का सुरू केलं, तर त्याचं उत्तर या अखंडामध्ये आहे की सगळेच हे खचलेले आहेत, त्याचं कारण अविद्या आहे. आणि म्हणून जोपर्यंत यांना आपण शिक्षण देऊ शकत नाहीत तोपर्यंत यांची सुधारणा शक्य नाही. म्हणजे समाजाच्या स्त्रियांच्या अधपतनाचं मूळ शिक्षणाचा अभाव आहे. आणि म्हणून हे शिक्षण देण्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली आपल्याला दिसते. हे शिक्षण त्यांनी 2 विभागामध्ये त्याच्यावर चिंतन केलेलं आहे. पहिला भाग ते सर्वसाधारणांचं शिक्षण, म्हणजे जे शिक्षणापासून वंचित आहेत, ते शेतकरी असतील, कुणबी असतील, शेतमजूर असतील, त्यांचं शिक्षण हे त्यांनी महत्त्वाचं मानलं की शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. आणि म्हणून शिक्षण देणाऱ्या अनेक शाळा त्यांनी सुरू केल्या. पुणे आणि पुणे परिसरामध्ये त्यावेळी त्यांनी स्वबळावर 20 शाळा सुरू केल्या आणि त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरू केल्या. शिक्षणाच्या संदर्भामधला हा एक त्यांचा विचार, तो त्यांनी प्रत्यक्ष कृतीमधून अंमलात आणला. स्त्री शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपण अधिक बोलू. ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणावर अधिक भर दिला. याचं कारण असं आहे की स्त्री ही अतिशूद्र म्हणून त्या ठिकाणी गणली जात होती. ती कोणत्याही वर्गातली असो, ती स्त्री, ही स्त्री गुलाम झालेली होती. पुरुष प्रधान संस्कृतीमुळं ती सर्वस्व गमावून बसलेली होती. आणि एवढंच नव्हे तर स्त्रियावर त्या ठिकाणी वेगवेगळी बंधनं या समाजानं लादलेली होती. मग ते बालविवाह असेल, विधवा पुनर्विवाह व्हायचा नाही, केशवपनची प्रथा होती, हुंडा पद्धती होती, अशा वेगवेगळ्या प्रथा परंपरेनं स्त्री जखडलेली होती. आणि म्हणून या स्त्री आणि पुरुष समान आहेत अशा प्रकारचा सिद्धांत त्यांनी सुरुवातीलाच सांगितला की पुरुषा एवढेच हक्क स्त्रियांना आहेत, स्त्री काही दुय्यम नाही, आणि स्त्रीमध्ये त्या ठिकाणी पुरुषापेक्षाही अधिक चांगले गुण आहेत. म्हणून ज्योतिराव फुलेंनी स्त्री शिक्षणावर भर दिला. इसवी सन 1848 मध्ये पहिली शाळा त्यांनी मुलींचीच काढलेली आहे, भिडेवाड्यामध्ये, बुधवार पेठेत भिडेवाड्यामध्ये, बरोबर आहे. तर या शाळेमध्ये अगोदर ज्या 5-6 मुली होत्या, अशा पद्धतीने या वेगवेगळ्या समाजातील केवळ 6 मुलीवर सुरू झालेली शाळा, आणि मग याचा वटवृक्ष झालेला आपण पाहतो की 20 शाळा या पुणे आणि पुणे परिसरामध्ये त्यांनी सुरू केल्या. सावित्रीबाई फुले यांना त्यांनी बरोबरीने घेतलं. सावित्रीबाई फुले तर शिकलेल्या नव्हत्या. ज्योतिरावांनी स्वतः त्यांना शिकवलं, आणि जे शिकवलं त्या सावित्रीबाई फुले त्या ठिकाणी शाळेमध्ये जायच्या आणि शिकवायच्या त्या मुलामुलींना. पहिली मुख्याध्यापिका, पहिली शिक्षिका. अगदी बरोबर आहे. पहिली मुख्याध्यापिका, पहिली शिक्षिका ही सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिरावांच्या खांद्याला खांदा देऊन स्वतंत्र प्रतिभेनं शिक्षण कार्यामध्ये त्यांना साथ दिलेली आहे असं आपण पाहतो. समाजाचा रोष पत्करून त्या झगडल्या आणि मागं डगमगल्या नाहीत. डगमगल्या नाहीत. त्यांना विरोध झाला की आता स्त्री शिक्षणालाच विरोध होता ना त्यावेळी. मुळातच विरोध होता. मुळातच स्त्री शिक्षणाला विरोध होता, आणि म्हणून प्रस्थापित लोकांनी त्यांना त्रास दिला. हे सर्व विदित आहे, इतिहासामध्ये नोंदित आहे की त्यांना शेणानं मारलं, दगडानं मारलं, आणि तरीही त्या न डगमगता या शाळेमध्ये जात होत्या आणि मुलींना शिक्षण देत होत्या, मुलांना शिक्षण देत होत्या. या कामामध्ये मी नाव घेतलं पाहिजे की क्रांतीवीर लहुजी साळवे यांनी त्या ठिकाणी स्त्री शिक्षणाला फार मोठं संरक्षण दिलेलं आहे सर. कारण ज्योतिराव फुले हे त्यांच्याच तालमीमध्ये शिकलेले होते, क्रांतीवीर लहुजी साळवे वस्ताद यांच्या तालमीमध्ये. आणि म्हणून जेव्हा त्यांना विरोध झाला तेव्हा क्रांतीवीर लहुजी साळवे यांनी तो विरोध मोडीत काढला आणि या शाळा सुरू ठेवल्या. म्हणजे
शिक्षण कार्य सुरू करताना ज्योतिराव फुलेंना विरोध झाला, सावित्रीबाई फुलेंना विरोध झाला, पण या शिक्षण कार्याला संरक्षण म्हणून त्या ठिकाणी लहुजी साळवे यांनी त्या ठिकाणी मोठं काम केलेलं आहे. हे तेवढंच त्या ठिकाणी खरं आहे. सर, एकूणच आजही आपण पाहतो की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. अगदी हाच धागा पकडून महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा पुण्यामध्ये शैक्षणिक कार्य मोठ्या पद्धतीने हिरिरीनं वाढवलं. आणि फक्त केवळ महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे शिक्षण किंवा शिक्षण केंद्र असं न राहता असं एका ठिकाणी सांगता येईल की आपल्याला की महात्मा ज्योतिबा फुले हे पुणे महानगरपालिकेचा कारभार त्यांना 7 वर्षे त्यांनी पाहिला. ते आयुक्त म्हणूनही त्यांनी कारभार पाहिला. त्या काळामध्ये 1876 ते 1883 या कालावधीमध्ये पुणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी अतिशय उत्कृष्ट असा कारभार पाहिला. एक दूरदृष्टीचा करता समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडे बघताना महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्याची उभारणी कशा दूरदृष्टी पद्धतीने केली याबद्दल काय सांगता येईल? हा, ज्योतिराव फुलेंचं जे वर्णन पारंपरिक पद्धतीनं येतं ते फार गरीब होते असं नाही आहे. तर ज्योतिराव फुले हे श्रीमंत होते, ते उद्योजक होते आणि राजकीय प्रक्रियेमध्ये जाऊन आपण या सर्वहारा वर्गांना काही मदत करू शकतो का यासाठी त्यांनी निवडणूक लढवली नगरपालिकेची आणि त्यावेळी ते सदस्य झाले, नगरसेवक झाले. आणि नगरसेवकाचं काम त्यांचं इतकं उत्कृष्ट होतं की ब्रिटिश सरकारने त्यांना आयुक्त म्हणून त्या ठिकाणी पदवी दिली आणि तेवढे अधिकार त्यांना दिले, बहाल केले आयुक्त म्हणून की तुम्ही कारभार पहा आता या नगर परिषदेचा. आणि नगर परिषदेचा, पुणे नगर परिषदेचा कारभार पाहत असताना ज्योतिराव फुले यांनी इतक्या उत्कृष्टपणे काम केलेलं आहे की पुण्याच्या प्रत्येक भागामध्ये नळ योजना गेली पाहिजे हे कटाक्षाने त्यांनी अगोदर पाण्याचा प्रश्न सोडला आणि त्यासाठी काम केलं. रस्ते त्याचं काम केलं. आता ज्योतिराव फुले हे बिल्डर होते, ते बांधकाम व्यावसायिक होते. त्यांची पुन्हा कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी होती, त्यांची बांधकाम कंपनी. त्या बांधकाम कंपनी मार्फत त्यांनी पुणे, मुंबई या ठिकाणी मोठमोठे बांधकामं केलेली आहेत त्यांच्या कंपनीनं. आणि त्या बांधकाम केलेल्या कंपनीचं वैशिष्ट्य असं आहे त्या बांधकामाचं की ते बांधकाम आज तागायत जशाला तसे शाबूत आहे. कुठेही त्याला इतक्या उत्तम दर्जाचं स्वतः उभा राहून त्यांनी काम केलं. महानगरपालिका जे मुंबईची आजची दिसते ती त्यांच्या कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीने केलेली आहे. खडकवासला धरण हे जे आहे ते महात्मा फुले यांच्या कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीने केलेलं आहे. आणि आज आपण पाहतो की ते खडकवासला धरण, महानगरपालिकेची इमारत याला डग सुद्धा नाही. म्हणजे इतक्या दर्जेदार आणि मजबूत पद्धतीने त्यांनी काम केलं. आता नगरपालिकेमध्ये त्यांनी आयुक्त म्हणून काम करताना अतिशय महत्वाचा निर्णय घेतला, तो हा की इथून पुढं नवीन दारू व्यवसायकांना दारू विकण्याची परवानगी देऊ नयेत. दारू दुकानांना परवाने आता द्यायचे नाही, ते बंद. म्हणजे यावरून काय आपल्या लक्षात येतं की महात्मा ज्योतिराव फुलेंना हा कसा समाज आणि कसा भारत अपेक्षित होता, तर निर्व्यसनी भारत. आणि म्हणून त्यांनी त्या पद्धतीनं तो निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी करण्याचं काम त्यांनी केलं. एका भाजी मंडईला इंग्रज अधिकाऱ्याचं नाव द्यायचा प्रस्ताव आलेला होता, त्यांनी तो फेटाळला. भाजी मंडईला असे अधिकाऱ्यांची नावं देता कामा नाहीत. हा महाराष्ट्र आहे, भारत आहे, इथं भारतीय लोकांची, महाराष्ट्रीयन लोकांची त्या ठिकाणी नावं द्यावीत अशा प्रकारचं खणकावून त्या नगरपालिकेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पण हे करत असताना पुणे कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी ह्या सगळ्यांचा पुण्याचा त्यांनी खूप बारकाईनं अभ्यास केला, दूरदृष्टीने अभ्यास केला. पण महात्मा ज्योतिबा फुले यांचा शिक्षण हा एक त्यातला महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय होता. मग फक्त पुण्याच्या आजूबाजूच्या परिसराच्या संदर्भातून शिक्षणाचं महत्त्व जाळं त्यांनी विणलं का आणखी पुढं काय झालेलं आहे? ज्योतिराव फुल्यांचं काम, शैक्षणिक काम 1848 ते 58 इथपर्यंत सुरू आहे. बरोबर. 20 शाळा त्यांनी कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीमधून जो नफा यायचा त्या नफ्यातून त्या शाळा चालवल्या. शिक्षकांना पगार, विद्यार्थी शाळेत यावेत यासाठी शिष्यवृत्ती, स्पर्धा वेगवेगळ्या. आणि म्हणून 1848 ते 1858 या 10 वर्षाच्या काळामध्ये ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे शैक्षणिक काम केलं ना सर, तर त्यामुळं इंग्रज सरकारला दखल घ्यावी लागली. आणि मेजर कॅन्डी यांनी
त्यांचा भव्य सत्कार वा. पुण्याच्या विश्रामबागेमध्ये आदर्श शिक्षक आणि आदर्श मुख्याध्यापिका म्हणून त्यांचा केलेला आहे. क्या बात. हे काम सोपं नव्हतं त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, नाही. की जिथं शिक्षणाची कोणती पार्श्वभूमी महाराष्ट्राला नव्हती. नव्हती. आणि म्हणून जेव्हा हंटर कमिशन आलं, आता शिक्षणाचाच मुद्दा निघाला म्हणून सांगतो की जेव्हा हंटर कमिशन भारतात आलं तेव्हा हंटर कमिशनने 170 लोकांच्या मुलाखती घेतल्या सर, शिक्षण तज्ज्ञांच्या. तर ज्योतिराव फुले त्यापैकी एक होते. त्यांनी हंटर कमिशनला साक्ष दिली अच्छा. की महाराष्ट्रामधलं शिक्षण आम्हाला कसं हवं आहे. तर 169 शिक्षण तज्ज्ञांनी, महात्मा फुले व्यतिरिक्त या 169 शिक्षक तज्ज्ञांनी असं सांगितलं ब्रिटिश सरकारला की आमच्याकडं शाळा सुरू करा, बर. पण या शाळा अगोदर उच्चवर्णीयांना सुरू करा, म्हणजे ते झिरपत खाली पाझरता. पाझरण्याचा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत, झिरपण्याचा सिद्धांत, हा 169 शिक्षण तज्ज्ञांनी ब्रिटिश सरकारला त्या ठिकाणी शिफारस केली बरोबर. की अगोदर उच्चवर्णीयांना शिक्षण द्या, नंतर ते बहुजनात येईल. हां. हा जो झिरपण्याचा सिद्धांत आहे मॅकोलेचा, लॉर्ड लॉर्ड मॅकोले, तर याला त्यांनी विरोध केला. लॉर्ड मॅकोलेच्या झिरपत्या सिद्धांताला. आणि 169 लोकांनी जे शिफारसीत केला हे असं नाही म्हणले एकट्या महात्मा फुल्यांनी, 170 ते होते की एकट्याने त्या ठिकाणी त्यांनी विरोध केला की झिरपण्याचा सिद्धांत अमान्य. अगोदर बहुजनांची पोरं शिकवा. शेतकऱ्यांची जी दैन्यावस्था झालेली आहे, ही दैन्यावस्था या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण नाही, शेतमजुरांच्या मुलांना शिक्षण नाही, वंचित उपेक्षित जे दारिद्र्यात आहेत त्यांच्या मुलांना शिक्षण नाही. म्हणून शिक्षणाचा केंद्रबिंदू हा सामान्य त्या ठिकाणी ठेवा, सामान्य माणूस, तेव्हा त्या ठिकाणी प्रगती होईल. आणि म्हणून त्यांनी जे शिफारस, प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत. आज आपण जो RT ऍक्ट अलीकडे आणला 2009ला RT ऍक्ट आला, पण या RT ऍक्ट मधल्या ज्या तरतुदी आहेत सर, या तरतुदी ज्योतिराव फुलेंनी हंटर कमिशनला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आमच्या वयाचं 14व्या वर्षापर्यंतच्या पोरांना शिक्षण मोफत द्या, ते सक्तीचं द्या आणि ते सार्वत्रिक करा, सार्वत्रिक सर्वांना. हे जे RT ऍक्ट मधली तरतूद आज आपण सगळ्यांना सांगतो, त्याचं मूळ ज्योतिराव फुलेंनी हंटर कमिशनला जी साक्ष दिलेली आहे त्याच्यामध्ये आहे. ज्योतिराव फुले हे दूरदृष्टीचे नेते होते, युगकर्ता. म्हणजे कितीतरी वर्षानंतरही त्यांचे विचार हे उपयोगी आहेत. फार महत्वाचं आहे ज्योतिराव फुले यांनी केलेलं काम, ते दूरदृष्टीचे होते. बघा, ज्योतिराव फुले एका जागेवर थांबलेले नाहीत. ते समाज सुधारक होतेच, ते शिक्षण तज्ज्ञ होतेच, ते आयुक्त होतेच, ते बिल्डर होतेच, पण त्यापेक्षा पुढं त्यांनी ग्रंथसंपदा फार मोठ्या प्रमाणात निर्माण केलेली आहे ज्योतिराव फुलेंनी. सर, आता आपण ग्रंथसंपदेचा उल्लेख केलाच. महात्मा ज्योतिबा फुले एक उत्तम लेखक तर होतेच, शिवाय ते कवी होते. त्याबद्दल काय सांगता येईल? आणि 1869 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला, 1000 कविता लिहिल्या, अखंडाधिक काव्यरचना त्यांनी केली. यामध्ये स्त्री पुरुष कष्टकरी व्हावे, आनंदे पोसावे कुटुंबाशी, मुली मुलास शाळेत धाडावे, विद्यादान द्यावे विद्यार्थ्यास. काय सांगताय सर? बरोबर आहे. ज्योतिराव फुले यांच्या विचारावर जो प्रभाव आहे सर, तो थॉमस पेन, पाश्चात्य विद्वान, त्यांच्या राईट्स ऑफ द मॅन या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव आहे की माणसाचे म्हणजे मानवाचे हक्क कोणते असतील, राईट्स ऑफ मॅन. तर ते पुस्तक वाचून त्यांच्यावर परिणाम झालेला आहे की हे काम करण्याचं, की प्रत्येकाला त्या ठिकाणी हक्क अधिकार मिळाले पाहिजे. आणि म्हणून राईट्स ऑफ मॅनचा प्रभाव त्यांच्यावर आहे. खरं म्हणजे ज्योतिराव फुले त्यावेळी मॅट्रिक झालेले होते, मॅट्रिक पास, इंग्रजी माध्यमातून. त्यांचं इंग्रजी अक्षर आणि इंग्रजी स्पीच, वाणी, भाषण हे इतकं प्रभावी होतं की लेखणी आणि वाणीनं या माणसानं रक्त विरहित क्रांती घडून आणलेली आहे महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून आपण ग्रंथांचा उल्लेख केला की ज्योतिराव फुले यांना हे माहित होतं की मला जे समजलेलं आहे ते दुसऱ्यांना समजलं पाहिजे, म्हणून ते ग्रंथ लेखनाकडे वळलेले आहेत. 1855ला केवळ स्वतःपुरतं नाही केलं, स्वतःपुरतं मर्यादित ठेवायचं नाही. जे ज्ञान झालेलं आहे त्यांच्यावर त्यांनी जे पुस्तक लिहिलं ते पुस्तक पाश्चात्य विद्वानांना त्या ठिकाणी हे केलेलं आहे, अर्पित केलेलं आहे. की त्यांनी गुलामगिरी नावाचं जे त्यांचा ग्रंथ आहे, हा ग्रंथ
अमेरिकेतल्या निग्रो लोकांना त्या ठिकाणी अर्पण केलेला आहे बरं. की ज्या निग्रो लोकांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या हक्कासाठी ब्रिटिशाबरोबर लढा दिला अमेरिकेमध्ये, म्हणून त्या निग्रोंना अर्पित केलेला आहे ते गुलामगिरी. तर या पद्धतीनं 1855 मध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांची समाधी शोध हा सर्वश्रुत आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे समाधी तर शोधली, परंतु त्यांचं जे चरित्र आहे इतक्या मोठ्या पोवाड्यांच्या रूपानं पहिल्यांदा ज्योतिराव फुलेंनी पुढे आणलेला आहे महाराष्ट्रासमोर. सुमारे 1000 ओळीचा तो पोवाडा आहे, केवळ तो शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला, पोवाड्याच्या माध्यमातून महाराजांचं दर्शन घडवलं, त्यांचं तत्वज्ञान की शिवाजी महाराज पराक्रमी कसे होते, स्त्रीविषयक त्यांची भूमिका कशी होती. शिवाजी महाराज जे म्हणत होते की शेतकऱ्यांच्या कोथंबिरीच्या देठालाही सैन्याने हात लावू नये, शिवाजी महाराज म्हणत होते आपल्या सैन्याला. तर तो एक प्रभाव आहे ना महात्मा फुल्यावर. आणि म्हणून महात्मा फुले शेतकऱ्यांचं हित चिंततात, शेतकऱ्यांच्या पोरांचं हित त्या ठिकाणी चिंततात. गुलामगिरी आहे, शेतकऱ्यांचा आसूड हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक शेतकरी त्या काळामध्ये कसा परेशान आहे, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी हे शेतकऱ्यांचं शोषण कसं करत आहेत, वसुली कशा पद्धतीनं त्या ठिकाणी करत आहेत, ज्यांच्याकडे त्या ठिकाणी बाकी आहे त्यांच्याकडून पार्ट्या ते कसे खात आहेत इंग्रज अधिकारी, इतक्या सूक्ष्म पद्धतीनं शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि मग हा शेतकरी जो ईस्ट इंडिया कंपनीच्या वरवंट्याखाली दबला जात आहे, त्याला वर काढण्यासाठीच्या उपाययोजना शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी ते देतात. इतका हा मौलिक ग्रंथ शेतकऱ्यांचा आसूड आहे. गुलामगिरी तेच आहे की गुलामगिरीमध्ये काय आहे साहेब, की गुलामगिरीमध्ये सामान्य माणूस अंधश्रद्धेमुळं, अज्ञानामुळं जो चिरडला गेलेला आहे, ज्या परंपरा आहेत, जे सण उत्सव आहेत, विवाह आदीमुळं जो काही समाज भरडला गेलेला आहे, गुलामगिरीमध्ये त्याचं वर्णन आहे की आमचा समाज हा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी चिरडला जात आहे. आणि या समाजाला वर काढण्यासाठी, या दलदलीतून वर काढण्यासाठी, त्याला त्याचे न्याय हक्क, त्याला स्वायत्तपण आणि स्वावलंब तो त्याला कसं येईल या दृष्टीनं ज्योतिराव फुले हा सगळा विचार त्या गुलामगिरी नावाच्या ग्रंथात करतात. ज्योतिराव फुले हे केवळ शाहीर नव्हते, केवळ त्या ठिकाणी गद्य लेखक नव्हते की गुलामगिरी लिहिली, शेतकऱ्याचा आसूड लिहिला, अखंड त्यांनी लिहिले. राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी अभंग लिहिले तसेच त्यांनी अखंड लिहिलेले, तसेच अखंड आहे. त्यांनी फक्त अभंग न नाव देता अखंड ते गेय स्वरूपात आहेत आणि खूप अखंड त्यांनी लिहिले. त्या अखंडामधले सुद्धा विषय तसेच आहेत की जे विषय बहुजनांच्या ह्या उद्धारासाठी असतील अशा प्रकारचे ते विषय आहेत. बरोबर आहे सर. महात्मा फुले यांनी राष्ट्रीय एकात्मतेला सुद्धा खूप मोठं प्रोत्साहन दिलेले आहे. ते एका कवितेमध्ये म्हणतात, धर्म राज्य भेद मानवा नसावे, सर्वांनी वर्तावे भावंडासारखी. बरोबर, राष्ट्रीय एकात्मतेतून आपला विकास साधावा असंही ते सांगतात. बरोबर आहे. ज्योतिराव फुले यांनी मुळातच जे काम सुरू केलं आहे ते जाती निर्मूलनासाठी केलं आहे सर. बरोबर. हे जात निर्मूलन का, जात विरहित समाज निर्माण व्हावा, त्यामुळं समाजामध्ये जो जातीभेद होता तो जातीभेद त्यांनी संपवला, प्रयत्न केला की सर्व माणसे इथून तिथून सारखीच, माणसामध्ये भेद नाही. बरोबर. प्रत्येकाचं रक्त सारखं आहे, प्रत्येकाला कष्ट केल्यानंतरचा घाम सारखा आहे. बरोबर. म्हणजे हा जो समतावादी विचार आहे की कुणी उच्च नाही, कुणी नीच नाही, सर्व समान, हा विचार त्यांनी आपापल्या त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी वेळोवेळी नमूद केलेला आहे. उच्च नीचता नष्ट करण्यासाठी, एवढं स्त्री पुरुष समानतेसाठी त्यांनी विचार केला. म्हणजे मानवतावाद, ज्याला आपण अलीकडच्या काळामध्ये मानवतावाद म्हणतो, समतावाद म्हणतो, विज्ञानवाद म्हणतो, या तिन्हींचा मिलाप हा ज्योतिराव फुल्यांच्या ग्रंथामध्ये, वेगवेगळ्या ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतो. मग ते सत्सार असेल, ब्राह्मणांचे कसब असेल, अस्पृश्यांची कैफियत या नावाचं पुस्तक अप्रकाशित आहे, त्यांच्या मृत्यूनंतर ते प्रकाशित झालं, अस्पृश्यांची कैफियत. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हेच सांगितलेलं आहे की उच्च नीचता ही चुकीची आहे आणि सत्यावर आधारित समाज रचना निर्माण झाली पाहिजे. म्हणून
शेवटी त्यांनी जो ग्रंथ लिहिला सर, तुम्ही ग्रंथांची चर्चा सुरू केलेली आहे हो. म्हणून मी सांगतोय की शेवटी त्यांनी जो सार्वजनिक सत्य धर्म नावाचा ग्रंथ लिहिला, अगदी बरोबर. तो सार्वजनिक सत्य धर्म ग्रंथ अशा परिस्थितीत लिहिला आहे की त्यांना अर्धांग वय झालेला आहे. बर. उजवा हात काम करत नव्हता, हां. परंतु त्यांना लिहिणं गरजेचं वाटत होतं. जिद्दीने लिहिलं. जिद्दीनं लिहिलं की मला जे माहीत आहे मला ते समाजाला द्यायचं आहे, मला समाजाला ते सांगायचं आहे, मला समाजाला ते शब्दरूपानं त्या ठिकाणी लिहून ठेवायचं आहे. बरोबर. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी अर्धांग वायू झालेला असताना उजव्या बाजूला डाव्या हातानं सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ पूर्ण केलेला आहे. प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा त्यांनी अनुकूल परिस्थितीमध्ये घडवण्याचं काम केलं. घडवण्याचं काम केलेलं आहे आणि ते देण्याचं काम केलेलं आहे. म्हणून सार्वजनिक सत्यधर्म त्यांनी ग्रंथ लिहिला. त्यांनी जे सत्यशोधक समाज स्थापन केलेला होता, एक त्यामध्ये 24 सप्टेंबर 1873ला तो सार्वजनिक सत्यधर्मच्या आधारे त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला. जसे आर्य समाज होता, ब्राह्मो समाज होता, प्रार्थना समाज होता, त्या धर्तीवर नवा. बरं. कारण ज्योतिरावांनी सातत्यानं नवं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवं पारंपरिक तेच नाही दिलं, नवं देण्याचा प्रयत्न, समाजाला नव्या दिशेनं प्रगतीच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न केला. म्हणून सर्व धर्मांचा अभ्यास केल्यानंतर सार्वजनिक सत्यधर्म नावाचा समाज स्थापन केला, नवा धर्म समाज. आणि त्या धर्माच्या द्वारे ज्या अवैज्ञानिक प्रथा परंपरा आहेत, अवैज्ञानिक, ज्याच्यावर लोक प्रचंड खर्च करतात अंधश्रद्धेपोटी, अविवेकी, तर अशा प्रथांना फाटा देण्याचं काम त्यांनी या सत्यशोधक समाजाद्वारे त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. आणि मग सार्वजनिक सत्यधर्म काय आहे, या समाजाला दिलेली शिकवणूक, नीती नियम हे त्यांनी सार्वजनिक सत्यधर्मामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत. बरोबर. सर, मी तर असं म्हणेल की युगनिर्माता कवी म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुलेंचा उल्लेख करायला पाहिजे. बरोबर. अनेक विविध प्रकारच्या कविता महात्मा फुले यांनी आपल्या कवितेतून रचलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर मूल्याधिष्ठित शिक्षण प्रणाली निर्माण करण्यासाठी महात्मा फुले यांनी भर दिलेला आहे. मूल्याधिष्ठित शिक्षण प्रणालीवर त्यांचा खूप मोठा भर होता. केवळ समाज घडवायचा, केवळ शिक्षण द्यायचं म्हणजे झालं, म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. तर समाज हा नीतिमूल्यावर आधारित असलेला किंवा मूल्याधिष्ठित असलेला समाज निर्माण करायची त्यांची अपेक्षा होती. काय सांगते? अगदी बरोबर आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांना जे बिरुद दिलं जातं ते सत्यशोधक असं दिलं जातं. बरोबर. सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. तर सत्यशोधक, तुम्ही जे नीतिमूल्यांचा संदर्भ दिला तोच सांगतोय मी की ज्योतिरावांनी या समाजाला सगळ्यात मोठं मूल्य कोणतं दिलं असेल, नीतिमूल्य, तर ते दिलं आहे सत्य. सत्यशोधने, सत्यशोधा. या सत्यावर आधारित जर समाज निर्माण झाला तर तो समाज सुखी होईल. बरोबर. कुठल्याही घटनेच्या मुळाशी जाऊन खरं काय, खोटं काय, शत्रू कोण, मित्र कोण, बरोबर आहे, हे जोपर्यंत सत्य शोधत नाहीत तुम्ही तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू होत नाही. म्हणून सत्यशोधनाची जी प्रक्रिया आहे ती त्यांनी त्या काळामध्ये सुरू केलेली आहे. त्यांनी भोंदूगिरी नाकारलेली आहे. आज आपण अलीकडच्या प्रश्नावर येऊ की महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस एक प्रकरण झालं की दुसरं प्रकरण येत आहे, परंतु ज्योतिराव फुलेंच्या काळामध्ये फार मोठी भोंदूगिरी होती. बरोबर. तर त्या भोंदूगिरीला त्यांनी नाकारलेलं आहे असं आपण पाहतो. आणि म्हणून समाजाला सगळ्याच समस्येतून दूर करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रयत्न हे केलेले आपल्याला दिसतात असं आपण पाहतो. आणि म्हणून अखंड त्यांच्या आलेल्या आहेत त्या अखंडादी. बरोबर आहे. श्रोतेहो, आताच आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विजन्म शताब्दी वर्षानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक लक्ष्मण गुंजाळ यांची गोपाळ ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.